हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध होतोय। शेतकऱ्यांनी वसमत ते परभणी आणि नांदेड ते अकोला या दोन्ही महामार्गांवरती रास्ता रोको आंदोलन केलं। हा महामार्ग शेतांना जाऊ देणार नसल्याचा आंदोलक शेतकऱ्यांनी पवित्रा घेतलाय। नागपूर ते गोवा जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये जे आहे ते राज्यभरात आंदोलन सुरू आहे आणि हिंगोलीमध्ये देखील नांदेड ते अकोला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती आंदोलन झाले आणि आता वसमत ते परभणीकडे जाणाऱ्या या महामार्गावरती शक्तीपीठ महामार्ग बाधित जे शेतकरी आहेत ते शेतकरी मागील अर्ध्या ते पाऊण तासापासून जे आहेत तिथे रस्ता रोखून धरलेला आहे। हे सर्व शेतकरी जे आहेत ते वसमत तालुक्यातील आहेत। वसमत आणि कळमनुरी तालुक्यातून हा महामार्ग जातोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध आहे। 2 दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंग मध्ये ठरलं की महामार्ग होऊ द्यायचा नाही आणि आज आपण इथे आंदोलनाला बसताय। काय नेमकी मागणी, महामार्गाला काय विरोध आहे? हा महामार्ग शेतकऱ्यांचे घर आणि संसार उद्ध्वस्त करणारा महामार्ग असून या महामार्गाची शेतकऱ्यांना कसलीही आवश्यकता नाही, कोणाची नाही। फक्त केवळ आणि केवळ बिल्डर आणि व्यावसायिकांचे भलं करण्यासाठी हा महामार्ग चालू करण्याचे काम सरकारद्वारे करण्यात आहे। आणि आज कृषी दिन आहे, महाराष्ट्र शासनाचा आज कृषी दिन आहे आणि कृषी दिनाच्या दिवशी जर शेतकऱ्यांना असं आंदोलनाला बसावं लागत असेल तर या शेतकऱ्यांवर काय वेळ आलेली आहे ते आपण सर्वजण पाहू शकता। आमच्या जीवाची जीवाचं दान होईपर्यंत आम्ही जमिनी कसल्या, आज आमचा जीव जरी गेला तरी आम्ही या जमिनी सोडणार नाहीत। त्यामुळे आमचा हा शेवटच्या श्वासापर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे आणि या शेतकरी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही। सरकार म्हणालं होतं की शेतकऱ्यांचा विरोध नाहीये, परंतु आपला इथे विरोध दिसतोय। मीटिंग झाली होती आणि आता विरोध सुरू आहे। काय असणार आहे आपला निर्वाणीचा इशारा? निर्वाणीचा सरकारला इशारा एकच आहे की आमचा जीव गेला तरी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही लढणार आणि आमच्या जमिनीवर कुठल्याही प्रकारची तुमच्या मोजणी होऊ देणार नाही। आणि गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही तुम्हाला निवेदन देतोय, आंदोलन करतोय, मोर्चे नेतोय, तरी तुम्ही म्हणताय की फक्त कोल्हापूर सांगलीमधून विरोध आहे, इतर तालुक्या जिल्ह्यांमधून विरोध नाही। सध्या पाऊस सुरू झालाय तरी देखील हे आंदोलक शेतकरी जे आहेत ते उठायला तयार नाहीत आणि एकंदरीतच शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन इथं तीव्र होताना दिसतंय। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, वसमत, हिंगोली।